संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। बिबवेवाडीतील सुमारे 7 एकरांचे 3 भूखंड हिलटॉप हिल स्लोप टेकडी उतार क्षेत्रातून काढून टाकण्यात येणारे राज्य सरकारने अलीकडेच विकासकांच्या मालकीचे भूखंड रद्द करण्यासाठी सूचना आणि आक्षेप नोंदवणारा आदेश जारी केलाय। विशेष म्हणजे आसपासचे शेकडो एकर जमीन जिथे गरीब आणि मध्यम वर्गीयांनी घरे बांधली आहेत ती अजूनही हिलटॉप हिल स्लोप टेकडी उतार क्षेत्रातच आहे। हा निर्णय झाल्यानंतर 2300 कोटी रुपयांचे विकास क्षमता असलेला भूखंड वगळता परिसरातील इतर सर्व बांधकामे बेकायदेशीर मानली जातील। हिलटॉप हिल स्लोप टेकडी उतार आरक्षणामुळे भूखंडावर कोणतेही बांधकाम करणं अशक्य असतं आणि जे आधीच उभे आहेत ते बेकायदेशीर मानले जातात। बिबवेवाडीतील बहुतांश जमीन 1987च्या पुणे विकास योजनेत हिलटॉप हिल स्लोप टेकडी उतार मध्ये समाविष्ट करण्यात आली होती। अनेक बांधकामे मुख्यतः झोपडपट्ट्या या भूभागांवर आधीच अस्तित्वात असल्याने काही दिवसांपूर्वी याविषयी मोठा गजब झाला। 2018 मध्ये अशा भूभागांविषयी आवाजाची धार वाढल्याने हिलटॉप हिल स्लोप टेकडी उतार लागू करण्याचा निर्णय स्थगित ठेवण्यात आला। सध्या सरकारने काही भूखंड आरक्षित करून हा मुद्दा समोर आणलाय। याची सुरुवात राज्य सरकारने 2023 मध्ये बडे मासे आणि विकासक यांच्या मालकीच्या अशा 11 भूखंडांसाठी पुणे महानगरपालिकेचे मत मागितल्यापासून झाली। पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हिलटॉप हिल स्लोप टेकडी उतार क्षेत्रातून निवडक भूखंड हटवण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी सकारात्मक मत दिले। पुणे महानगरपालिकेच्या या मताच्या आधारे राज्य सरकारने अलीकडेच हिलटॉप हिल स्लोप टेकडी उतार क्षेत्राच्या मध्यभागी असलेल्या 3 भूखंडांचे आरक्षण रद्द करण्यासाठी आक्षेप आणि सूचना मागण्याचा आदेश जारी केला। हे 3 भूखंड संजय बाफना या व्यक्तीच्या मालकीचे आहेत। जमीन नोंदणीनुसार हे भूखंड विकासक सचिन ईश्वरचंद गोयल चालवत असलेल्या कंपन्यांना विकले गेलेत। जवळपास 7 एकरच्या या भूखंडात 2100 कोटी रुपयांची विकास क्षमता आहे। मुकेश शिवले आणि संजय शहा यांच्या मालकीचे आणखी 2 भूखंडही हिलटॉप हिल स्लोप टेकडी उतार मधून हटवण्याच्या प्रक्रियेत असल्याची माहिती स्थानिकांकडून समजते। या भूखंडाचे एकूण विकास क्षमता देखील शेकडो कोटींपेक्षा अधिक आहे। या भागातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार ज्यांची घरे हिलटॉप हिल स्लोप क्षेत्रातील भूखंडावर आहेत सरकारची भूमिका श्रीमंत विकासक आणि जमीन मालकांप्रती पक्षपाती वाटते। हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा हिलटॉप हिल स्लोप टेकडी उतारमधील बांधकामे बेकायदेशीर मानली जात होती आणि अनेकदा अधिकारी ती पाडत। शिवाय अशा भूखंडावरील घरे बेकायदेशीर मानली जात असताना रहिवाशांना नियमित दरापेक्षा तिप्पट मालमत्ता कर भरण्यास भाग पाडले जाते। त्याहीपेक्षा राखीव ठेवलेले भूखंड झोपडपट्ट्यांनी आणि घरांनी वेढलेले आहेत जे अजूनही हिलटॉप हिल स्लोप टेकडी उतारमध्ये या बहाण्याने पुणे महानगरपालिकेकडून अनेकदा त्यांच्या घरांना लक्ष केलं जातं असं स्थानिकांचं म्हणणं आहे। या उलट टॉप हिल स्लोप टेकडी उतार अंतर्गत येणाऱ्या इतर भूखंडांच्या बाबतीत विकास कामांच्या मोठ्या भूखंडांना डी रिझर्व्ह करून ते निवासी भूखंड म्हणून घोषित केले जात आहेत। काय आहे हे आधी थोडं सविस्तर इंट्रोड्यूशन द्यायला। माझं नाव विनायक नाजरे, मी या भागात गेले 30-35 वर्ष राहत आहे। बिबवेवाडी तोरेगाव 623 मध्ये माझं घर आहे। तो अनेक वर्षापासून असं दाखवलं गेलं होतं की हिलटॉप आहे, पण आजच्या तारखेला 2018 नंतर तो हिलटॉप राहिलेला नाही। कागदोपत्री आजही तो रेसिडेन्शियल झोनमध्ये आहे। हा रेसिडेन्शियल 11 नंबर शीटमध्ये येतो महापालिकेच्या आणि शासनाच्या ह्याच्यामध्ये। त्यांना जसं हवा तसं त्यांनी रेसिडेन्शियल केलं, हवं तसे आरक्षण टाकले। कुणाच्याही कुठल्या प्रकारचे हरकती किंवा कुठल्या प्रकारचे मागोले जरी असले तरी त्यावर कुठली सुनावणी झालेली नाही आजपर्यंत। आत्ता परवाच्या पेपरला आम्हाला कळालं की 623चा 7, 652 आणि 627 जो हिलटॉपमध्ये प्रॉपर आहे 672 जो प्रॉपर आहे तो काढायचा यांनी घाट घातलेला असं आम्हाला कळालं। तर त्याच्यावर आम्ही जाऊन चौकशी केली, आमचं नेटवर्क वकील वगैरे आम्ही सर्व जाऊन कायदेशीरित्या चौकशी केली, तर कुठल्याही पेपरला त्याची नोटिफिकेशन आलेली नाही। महापालिकेच्या डिपार्टमेंटला विकास खात्याला नगर गेलो होतो, त्यांच्याकडे नोटिफिकेशन आलेलं नाही। टाउन प्लॅनिंगला गेल्यानंतर तिथेही नोटिफिकेशन आलेलं नाही। मंत्रालयात गेलं तिथेही विचारलं नगर विकास, तिथेही नोटिफिकेशन त्यांनी दिलेलं नाही। मग आपण हरकती कुठं घ्यायच्या? आम्हाला जर न्याय पाहिजे असेल, आज मागं भाग बिबवेवाडीचाच भाग आहे, हा भाग सँक्शन दाखवते बघून घ्या आणि हा अनसँक्शन दाखवते। अशी कुठली गोष्ट इथं आहे की ती आम्हाला लागू होत नाही, लागू होते? हा अन्यायच एक प्रकार आहे। आज आम्ही एवढे अशा फ्लॅट घेऊ शकत नाही। आमची जी बांधकाम आहेत त्याला अनेक प्रकारचे दंडात्मक कारवाया आजपर्यंत होत आल्या। प्रशासनाने कुठल्याही बाबतीमध्ये माणुसकी म्हणून किंवा
त्याचा निवारा ह्या बाबतीत कुठल्या प्रकारचं त्यांनी विचार केलेला नाही आजपर्यंत. बरं, ज्यांनी ते घरं बांधली किंवा बिल्डिंग बांधली, तर तुमचं असं म्हणणं आहे की काही लोकांनी बिल्डिंग बांधताना त्यांना परमिशन मिळाली आणि ज्यांनी घरं बांधली त्यांना मिळाली नाही परमिशन. हां, मग तो महत्त्वाचा मुद्दा कसा झाला की ज्यांना जसा सुटेबल आहे, आत्ता सुद्धा काही प्रोजेक्ट इथे चालू आहेत ते आत्ता सुद्धा कीप एबेन्समध्ये दाखवतात, पण त्यांनी कुठल्या मार्फत करून घेतला त्याच्यावर साशंकता आहे. तो न्याय आम्हाला काय मिळू शकत नाही. आजचंच नोटिफिकेशन मी सांगितलं की जसं पेपरला आले पुढारी पेपरला हे 3 सर्वे नंबर फक्त विचारात घेतले आहेत. कुठल्याही MRTP ॲक्टमध्ये असं दिलेलं नाही की हा व्हायला पाहिजे आणि हा नाही व्हायला पाहिजे. सगळ्या सर्वे नंबर एकत्र जो शीट आहे त्या शीटप्रमाणे न्याय झाला पाहिजे. ही एक महत्त्वाची शासनाची जाणून बुजून चूक आहे का त्याच्यावरती कुठल्या प्रकारचं आर्थिक धोरण त्यांनी परस्पर केलं त्याच्यावरती साशंकता आहे. त्याची चौकशी आपण कोण दोषी आहे जे ह्या सगळ्या गोष्टींना संबंधित प्रशासन हे याच्यात जे दोषी आपण म्हणू शकतो ना, याच्यात नागरिक तर दोषी कसे होऊ शकतील, कारण त्यांच्या मालकी हक्काच्या जागा आहेत. आज आपण जागा मोकळ्या ठेवल्या तर स्थानिक गुंड त्याच्यावर ताबा घेतात आणि परस्पर विकतात आणि त्या आता न्याय मिळवण्याकरता त्यांचं आयुष्य जातं. ज्यांची वय झालीत, ज्यांना कळत नाही कायदा, त्या लोकांचा खूप अन्याय झालेला आहे या भागामध्ये. त्यासाठी या लोकांनी काय केले, आपल्या जागा वाचवण्याकरता कच्ची घरं पक्की घरं बांधून आपल्या अस्तित्व टार्गेट टिकवावं. कुणालाही साधारण नागरिकाला अनाधिकृत काम करायला कोणीही प्रोत्साहित नसतं, पण आपण जर तिथं बांधकाम नाही केलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काय प्रकार घडतो. बरं, शासनाच्या लोकांचं याबद्दल शासनाच्या लोकांमध्ये एवढी उदासीनता आहे की त्यांना कोण डायरेक्ट करतं कोण काय करतं ते आम्ही आता नाव घेऊ शकत नाही, पण त्यांच्यावरती पूर्ण अंकुश आहे. 11 नंबर शीटमध्ये 4 मतदारसंघ येतात, कॅन्टोन्मेंट, खडकवासला, हडपसर आणि पर्वती. त्या तिन्हीचं सगळं जो हा 11 नंबर शीटमध्ये होता तो उठवण्यात आलेला आहे. त्यांच्यात कुठल्याही प्रकारचं राहिलेलं नाही. फक्त पर्वती मतदारसंघामध्येच हा जास्त शासनाने प्रशासनाने अन्याय केलेला आहे. तुमची मागणी पण सांगा. आमची मागणी एवढीच आहे की जो न्याय आत्ता त्या 3 सर्वे नंबरवर होतोय तो आम्हालाही मिळावा. आम्हाला कुठं हरकत घ्यायची, काय व्हायचं त्याचं नोटिफिकेशन आम्हाला शासनाने द्यावं. आम्ही जे काय चार्जेस असतील ते भरायला तयार आहे. त्यांनी जे पैसे भरले ते आम्ही भरायला तयार आहे. आमचं नियमाने करण्यात यावं ही आमची नम्र विनंती आहे. अजून एक म्हणजे मला सांगायचं आहे की माझं नाव सुनील वाळवेकर, मी पण इथलाच रहिवासी आहे. माझं इथेच घर आहे 624 मध्ये. तर इथल्या स्थानिक लोकांची जेव्हा जागा होत्या तेव्हा त्यांना हा न्याय मिळालेला नव्हता की त्यांना हिलटॉपमध्येच ते जागा धरली जायची. तीच जागा जेव्हा मोठे मोठे लोक जेव्हा घेतात, बिल्डर लोक, मग त्यांना हा न्याय कसा मिळतो, त्यांची जागाही त्यांना ह्यातनं कशी मुक्त होते आणि त्यांना परमिशन कशी मिळते, हा आम्हाला मुख्य मुद्दा आहे. तर आम्हालाही तोच न्याय आम्हाला मिळावा. आरोप कोणावर आहे तुमचा? नाही, आरोप शासनाने आम्हाला त्यांना जी वागणूक दिली किंवा त्यांना जी परमिशन दिली ती परमिशन आम्हालाही द्यावी, हीच आमची विनंती आहे. स्थानिक नगरसेवक आमदाराचा काय रोल यामध्ये? नाही, आम्हाला तसं कोणाबद्दलही काही आक्षेप घ्यायचा नाही आहे, पण त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती आहे. समजणेवाले को इशारा काफी आहे. आता मला ऐका ना, मला पाठपुरावा केला का याच्याबद्दल? लाईन हा देतो, लाईन आउट देतो. 25 वर्ष चालू आहे पाठपुरावा. हा विषय आमचं एक सिंपल साधं म्हणणं आहे, तुम्ही जे श्रीमंत लोकांवर जी मेहरबानी करताना जे शासन, तर ती होऊ नये. गरिबांवर अन्याय करू नका. एक तर गरिबांनी कर्ज काढून घरं बांधलेले असतात, ते भीतीच्या सावटाखाली सतत आयुष्य जगत असतात. आज तुम्ही काय करताय ऍक्च्युअली ते अन्याय करू नये शासनाने, एवढीच आमची शासनाला. आम्ही सर्व आजपर्यंत मुख्यमंत्र्यापासून सर्व विभागात जे काही आपल्याला सहकार्य करणारे विभाग आहेत त्याच्यामध्ये आम्ही सर्वांकडे सर्व लेखी आणि कायदेशीर पाठपुरावा केला आहे. आम्ही ज्या 2 याचिका आमच्या सभासदांनी टाकल्या होत्या, आमच्या ज्या सभासदांनी टाकल्या होत्या, त्याच्यामध्ये हायकोर्टाने शासनाला 8 आठवड्यामध्ये ह्या रखडलेल्या आराखड्यावर निर्णय द्यावा असा 2021 आणि 2022ला नोटिफिकेशन दिलेलं आहे. तरीसुद्धा शासन हे झोपलेलं आहे. कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती ते कामकाज करायला तयार नाही आहे. जर हायकोर्टाचं सुद्धा ऐकत नसेल तर फक्त बिल्डरांचं ऐकत असेल आणि आमच्यासारख्या गोरगरिबाचं ऐकत नसेल तर आपण या शासनासाठी काय सांगाल, त्याच्यावरती आम्हाला उत्तर हवं आहे. तर यासाठी तुमचे किती सभासद आहेत? आमचे जवळजवळ जास्तीत जास्त रेसिडेन्शियलमध्ये बघायला गेलं तर 10,000च्या वर 20,000च्या वर पब्लिक आहे आणि कमर्शियलमध्ये गेलं तर 750 ते 800 कमर्शियल युनिट्स आहेत आमचे. उमरा किती आहे? आमची ऑर्गनायझेशन जी आहे त्याला आम्ही व्यापारी संरक्षण ट्रस्ट म्हणून आम्ही स्थापन केलेली आहे 2020 का 21 साली आणि त्याच्यावर आम्ही याचिका दाखल केली शासनामध्ये. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी प्रतीक गंगणे, पुणे.
ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।